ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगली माधवनगर पुणे बायपास रोड असलेल्या माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्मारक चौकातील माजी नगरसेविका वर्षाताई निंबाळकर यांच्या प्रयत्नातून रस्ता रुंदीकरण या कामाचा शुभारंभ काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय बजाज, बिल्डर दीपक सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते राजू मुळीक, अशोक मासाळ, किशोर पटेल, सामाजिक कार्यकर्ते अमरदादा निंबाळकर, माजी नगरसेविका वर्षाताई निंबाळकर यांच्यासह या भागातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी मदनभाऊ यांच्यावर निष्ठा असणारा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। यावेळी बोलताना या भागातील ज्येष्ठ नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सांगली माधवनगर पुणे बायपास लगत असणाऱ्या चौकास महापालिकेने स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्मारक चौक असे नामकरण करून बरेच वर्ष झाली आहेत। या वर्दळीच्या रस्त्यावर अनेक अपघात वारंवार होत असतात। अनेक नागरिकांना या रस्त्यावर प्राण गमवावे लागले आहे। सध्या माधवनगर उड्डाणपूल बंद आहे। तो उड्डाणपुलाचा रस्ता सुरू झाल्यास रस्त्यावरील वर्दळ वाढ होईल, तसेच भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी स्वर्गीय मदनभाऊ पाटील चौकाचे अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण काँग्रेस नेत्या जयश्री वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका वर्षाताई निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन अतोनात प्रयत्न करून रस्ता रुंद केल्याबद्दल सदर भागातील नागरिकांनी जयश्री वहिनी व वर्षाताई निंबाळकर यांचे शतशः आभार मानले।